काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आपल्या अनाकलनीय विधानांकरता खूप प्रसिद्ध आहेत। राजकीय टीका आम्ही समजू शकतो, परंतु मतदारांचा या निवडणुकीच्या निमित्तानं हर्षवर्धन सपकाळ यांनी जो अपमान केलेला आहे त्याचा बदला महाराष्ट्रामधले मतदार नक्की घेतील। भारतीय जनता पक्ष निवडणूक आल्या की पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचा हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रामधल्या जनतेला, ज्या जनतेचा लोकशाहीवरती विश्वास आहे, मतदान प्रक्रियेवरती विश्वास आहे, या जनतेचा एक प्रकारे केलेला अपमान हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्राची जनता निश्चितपणे याचं चोख उत्तर आपल्याला देईल। परंतु ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ हे विधानं करत असतात ते पाहता त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। एकूण या सगळ्या प्रक्रियेवरती संशय आधीच व्यक्त करून झालेला असताना आता थेट मतदारांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून केलेलं मतदान हे पैसे घेऊन विकलं जातं अशा पद्धतीचा आरोप हर्षवर्धन सपकाळ करत असतील तर सातत्याच्या पराभवाच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं त्यांनी हे केलेलं आहे असं निश्चितपणे म्हणता येईल। आणि काँग्रेसला पुन्हा एकदा या निवडणुकीत मतदार गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही।